मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी 1.5 तास बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात प्राथमिक चर्चा पूर्ण। मराठा आरक्षणासंदर्भातही बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता। मनोज जरांगेंच्या आंदोलनापूर्वी राज्य सरकारकडून मराठा उपसमितीचं पुनर्गठन। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षपदी वर्णी, तर चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई, सामंतांसह 12 जणांचा उपसमितीचं गठन। ऑनलाईन गेमिंग बिल 2025ला राष्ट्रपतींची मंजुरी। ऑनलाईन गेमिंग बिलाचं कायद्यात रूपांतर। ड्रीम 11 सह इतर रिअल मनी गेम आजपासून बंद। ड्रीम 11 गेमिंग ॲपची सेवा बंद। आजपासून कोणत्याही सामन्यावर पैसे लावता येणार नाहीत। ॲपमधून पैसे काढून घ्या, ड्रीम 11 कडून नोटिफिकेशन जारी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अजित पवारांचा यू टर्न। योग्य वेळ आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट। मतचोरी विरुद्धच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची विनंती। मतदार याद्यांबाबत आमचा अभ्यास सुरू। 2 ते 3 आठवड्यात निवडणूक आयोगाला पुरावे देणार, शरद पवारांची माहिती। महापालिका निवडणुकांचं पडघम वाजण्यास सुरुवात। पुणे, नाशिक, कल्याण, डोंबिवली महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर। जानेवारीमध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होण्याची शक्यता। मुंबई महापालिकेकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा सादर। 6 ऑक्टोबर रोजी प्रारूप आराखडा अंतिम होणार। अमित ठाकरे उद्या आशिष शेलारांची भेट घेणार। मुंबईतील समस्यांसंदर्भात अमित ठाकरे आशिष शेलारांना भेटणार। बीडमध्ये बॉयफ्रेंडवरून महिलेकडून स्वतःच्याच मैत्रिणीची हत्या। हत्येनंतर मृतदेह बॉक्समध्ये घेऊन जातानाचं सीसीटीव्ही समोर। आरोपी महिलेला 4 दिवसांची पोलीस कोठडी। जरांगेचे समर्थक धनाजी साखळकरांकडून हाकेंना चपलेला प्रसाद देणाऱ्याला 1,11,000चं बक्षीस जाहीर। लक्ष्मण हाकेंना सोलापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही। हाकेंच्या व्हायरल व्हिडिओनंतर जरांगे समर्थक आक्रमक। मंत्री माणिकराव कोकाटेंकडून रोहित पवारांना मानहानीची नोटीस। मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळण्याचे कुटाने केलेच कशाला, रोहित पवारांचा सवाल। काही अधिकाऱ्यांचं पार्सल परत पाठवण्याची वेळ आली आहे। भाजपा आमदार संजय केळकर ठाणे महापालिकेविरोधात आक्रमक। कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची विश्रांती। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 1 फुटांची घट। पंचगंगा नदीची पाणी पातळी 42 फुटांवर स्थिर। डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापारी सल्लागार पीटर नवारो यांची भारताला धमकी। रशिया युक्रेन युद्धाला भारत जबाबदार। 27 ऑगस्टपासून भारतावर 50% टॅरिफ लागू होणार, पीटर नवारोंचं वक्तव्य।